जय महाराष्ट्र मित्रांनो, बातमी येते थेट ठाकरेंच्या विजयाची. 20 पैकी 20 जागांवर ठाकरेंनी दणदणीत विजय मिळवला असून भाजपासहित शिंदे गटाला मोठा दणका दिलेला आहे. स्वतःच्या बालेकिल्ल्यात दारुण पराभव झाल्याने भाजपाने बोलवली आत्मचिंतन बैठक. नेमकं काय झालंय? कोणती निवडणूक होती ज्यामध्ये ठाकरेंच्या शिलेदारांनी मोठा विजय संपादन करून विजयाचा गुलाल उधळलेला आहे? आपण सविस्तर बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे. गेल्या अनेक दिवसापासून राज आणि उद्धव एकत्र आल्याने प्रत्येक जिल्ह्यात राजकीय समीकरणं बदलत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे अनेक ठिकाणी गेल्यावेळी उमेदवार 1000 ते 1500 मतांनी पडले होते. त्या ठिकाणी मनसेला चांगली मतं मिळाली होती. आता मात्र राज आणि उद्धव एकत्र आल्याने विजयाचं गणित सोपं झालेलं दिसत आहे. मुंबई, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर तसेच मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड अशा अनेक ठिकाणी राज आणि उद्धव यांची एकत्रित ताकद चांगली आहे. विजयासाठी जेवढी मतं लागतात तेवढी मतं राज यांनी अनेक वेळा खेचल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा पराभव झाला होता. आता मात्र दोघे एकत्र आल्याने दोघांची ताकद मजबूत आहे आणि अशा अनेक ठिकाणी त्यांचा विजय होणार हे निश्चित आहे. तशीच एक महत्त्वाची अशी निवडणूक झाली कृषी उत्पन्न बाजार समिती. विदर्भातील या झालेल्या महत्त्वाच्या निवडणुकीमध्ये उद्धव आणि राज यांच्या 20 शिलेदारांनी आपलं नशीब आजमावलं होतं आणि सर्व पक्ष संघटनेच्या सहकार्यांनी मिळून हा विजय संपादित करून 20 पैकी 20 जागा राज आणि उद्धव यांच्या शिलेदारांनी मिळवल्या. आणि भाजपाच्या मंत्र्यांनी कितीही ताकद लावली, कितीही पैसा ओतला तरी या ठिकाणी ठाकरेंच्या शिलेदारांनी महत्त्वाचा विजय मिळाला आहे. निवडणूक जरी छोटी होती मात्र अनेक ठिकाणी झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ज्यावेळी निवडणुका झाल्या त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या अनेक शिलेदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आणि या 20 पैकी 20 जागांवरती ग्रामपंचायतचे सदस्य असतील किंवा इतर कृषी उत्पन्न बाजार समिती, सोसायटी संचालक अशा अनेक सदस्यांनी मतदान केलं होतं. या 20 पैकी 20 जागांवर ठाकरेंच्या शिलेदारांनी विजय मिळवल्याने शिवसैनिक आणि मनसे सैनिकांनी एकच गुलाल उधळत ठाकरेंच्या नावाने घोषणा दिल्या. आणि अशीच निवडणूक नाशिक, मुंबई, पुणे अशा मोठ्या महानगरात देखील आम्ही लढणार आणि ती जिंकणार अशी घोषणा केली. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अशा छोट्या मोठ्या निवडणुका जिंकत मुंबईवर सुद्धा उद्धव आणि राज यांचा मराठी माणसाचा भगवा झेंडा फडकेल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.